आरक्षणाच्या मुद्द्यावरती जातीयवाद निर्माण करून ते एक मोठी खेळी समाजामध्ये खेळत आहेत आणि हे आपण खऱ्या अर्थाने समजून घेणं गरजेचं आहे। हे पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतेय आणि याच्यावरती आपण निश्चित विचार करावा। सर्वांना जय भारत। मी प्राची दुधाने आज पुन्हा एकदा आपल्या जागृती न्यूजच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा आपल्या भेटीला मी आले आहे। आरक्षण आपण ह्या मुद्द्यावरती जेव्हा मागील काही सदरामध्ये आपण चर्चा केली होती तर त्यामध्ये आपल्याशी बोलताना मी सांगितलं होतं की कशा पद्धतीने आरक्षणाचं राजकारण सुरू आहे आणि समाजामध्ये जो काही एकोपा निर्माण होतोय। जरी आपण आता पाहिलं की कोविड सारखी जी पार्श्वभूमी अनेक महिने आपण त्याच्यामध्ये जवळजवळ 1.5 वर्षाचा काळ हा लोटलेला आहे की ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपण समाजामध्ये एकमेकांना सहाय्य करण्याच्या मदत करण्याच्या हेतूने जे आपण एकत्र आलो आहोत, जो सहभाग समाजाचा संपूर्ण एकसंधपणे आपल्याला झालेला दिसतो, कुठल्याही प्रकारचा भेदाभेद जातीय तेढ वाद हे न होता आपण पुन्हा एकदा सगळ्यांच्या काळजीपोटी किंवा आरोग्याच्या हेतूने आपण एकत्र आपण आलेलं चित्र सर्वांनी पाहिलं होतं। पण आता पुन्हा एकदा जेव्हा डेल्टा प्लस हे एक नवीन संक्रमण ह्या कोविडचं राज्यामध्ये पुन्हा एकदा वाढलेलं आपल्याला वाढताना दिसतंय, या अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती याच्या आपल्याला आज विविध पक्षांचे जे काही नेते आहेत हे आरक्षणाच्या मुद्द्यावरती जेव्हा मोर्चे असतील, एखाद्या विरोधक म्हणून त्याला विरोध करायचा म्हणून अनेक माध्यमांच्या माध्यमातून ते जेव्हा ह्या गोष्टीबाबत चर्चा करतात किंवा बोलतात, ह्या सगळ्यावरनं आपल्याला एक अंदाज येतो की ही पुन्हा एकदा त्यांनी येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, ज्या स्थानिक निवडणुका आपण ज्या खरं तर म्हटल्या असेल, मग पुण्याची असेल किंवा इतर आणखीन ठिकाणांची असेल, ह्या सगळ्या मतदानासाठी किंवा आपल्या पारड्यामध्ये मराठा समाज असेल, ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे, ह्या सगळ्यांची मतं मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने ही सगळी राजकीय खेळी खेळल्या जाते याकडे आपण बारकाईने लक्ष देऊन त्याबाबत निर्णय येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदार म्हणून घेणं सुद्धा फार आवश्यक आणि गरजेचं आहे। कारण ही लोक बदललेली नाही आहेत आणि लोक जरी बदललेली असतील तरी त्यांचा जो हेतू आहे हा त्यांनी विविध वेगवेगळ्या माध्यमांमधनं कसा साध्य करायचा आणि कसा तो सातत्य त्याच्यामध्ये ठेवायचं हे नेहमी बीजेपी असेल, RSS असेल, ही जी लोक आहेत ह्या पक्षांमधली ही सातत्याने त्याच्यामध्ये बारकाईने लक्ष घालत असतात आणि त्या हेतूने ते एक एक पाऊल उचलत असतात। मागे जे सरकार होतं, जे भाजपचं सरकार होतं आणि तेव्हा फडणवीस हे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस अनेक गोष्टींना त्यांनी विरोध केलेला होता आणि आज ते जेव्हा सत्तेमध्ये नाहीत, विरोधी बाकावरती ते बसलेले आहेत, तेव्हा ज्या गोष्टींना यांनी विरोध केला होता त्याच गोष्टींच्या मागणीसाठी किंवा ते मिळावं म्हणून आज हे रस्त्यावर उतरताना आपल्याला दिसत आहेत। आणि त्यांचं काही वर्षांपूर्वी फार प्रचलित एक वाक्य झालं होतं जेव्हा ते सत्तेतनं पाऊलउतार झाले होते की मी पुन्हा येईल हे ते ठामपणे सांगत होते। तर आता त्यांनी एक नवीन त्यांची घोषणा त्यांनी दिलेली आहे की हे नाही मिळालं तर मी संन्यास घेईल। म्हणजे हे कशा पद्धतीने तुम्ही बघा की जो काही त्यांची ही क्रोनॉलॉजी आहे कामाची त्यांची ही कशा पद्धतीने आपल्याला दिसते। शब्द बदलतात पण त्यांच्या मागचा त्यांचा जो काही हेतू आहे हा त्यांचा कधी बदलत नाही। अनेक वर्षांपासून आपण पाहिले जेव्हा VP सिंग यांचं सरकार होतं त्यावेळेस आपण पाहिलं होतं की ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत जेव्हा त्यांनी निर्णय घेतला होता त्यावेळेस हीच लोक होती ज्यांनी विरोध केला होता आणि आज हेच लोक आपल्या पारड्यामध्ये ओबीसी समाजाचं जे काही मताधिक्य आहे हे पाडावं यासाठी झटताना आपल्याला दिसत आहेत। बरं, हा फक्त भाजप किंवा RSSचा मुद्दा तेवढाच नाहीये, तर राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, ह्या पक्षामध्ये असणारे ओबीसी समाजातील सुद्धा जे नेते आहेत आज हे सुद्धा ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन आणि मोर्चे करताना आपल्याला दिसत आहेत। पण खरंच याच्यामध्ये समाजाच्या प्रती त्यांच्या भावना आहेत का? तर निश्चितच नाही। मी मागे सुद्धा सांगितलं होतं की कुठल्याही समाजाचा नेता असेल तो जर निवडून आपण त्याला दिला आणि तो त्या बाकावरती जाऊन बसला तर त्याला समाजाच्या कुठल्याही पद्धतीचं प्रगतीचं किंवा भल्या बुऱ्याचं त्याला त्याची किंमत राहत नाही, तो फक्त स्वतःचीच प्रगती साधत राहतो। आणि यात सुद्धा हेतू हाच निश्चित ह्या नेत्यांचा आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये
राज्यामध्ये आपण असेल, आपला पक्ष असेल, कशा पद्धतीने हा बळकट राहील आणि मतदानासाठी कशा पद्धतीने आपण लोकांना त्यांची दिशाभूल करू शकू, त्यांना आपण मॅनिप्युलेट कशा पद्धतीने करू शकू आरक्षण ह्या मुद्द्यावरती, हे ते फक्त पाहत आहेत. आणि आरक्षण हा मुद्दा खरं तर इतका गोल गोल फिरून ह्या राजकारण्यांनी ठेवलेला आहे. मराठा आरक्षणाचा जरी मुद्दा असेल तरी मराठा समाजाला 2019 जेव्हा आरक्षण फडणवीस सरकारने त्यांनी दिलं होतं तर त्यावेळेस ते कोर्टात टिकणारं आरक्षण आहे आणि माझ्या हातात काही नसून आता सगळं काही कोर्टाच्या हातात आहे, हे त्यांनी स्टेटमेंट दिलेलं होतं. आणि आज जेव्हा दुसरं सरकार येतं आणि ह्या वेळेस मराठा समाजाला त्याचं आरक्षण रद्द केलं जातं हायकोर्टामध्ये आणि तिथून असं सांगितलं जातं की मराठा समाजाला जर आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी ओबीसी समाजामधून ते मागावं. म्हणजे ह्या पद्धतीचं जेव्हा स्टेटमेंट तिथं येतं आणि त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाच्या बाबत सुद्धा कोर्टातनं निर्णय मिळतो आणि ते आरक्षण सुद्धा रद्द होतं. म्हणजे आपण हे समजून घेतलं पाहिजे. मागच्या आरक्षणाच्या सदरामध्ये आम्ही सांगितलं होतं की सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ही जी संघटना आहे यांनी वेळोवेळी राष्ट्रपती असतील त्यांना पत्रव्यवहाराच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत त्यांनी आपलं मत पोचवलेलं आहे की भारतामध्ये असणारं जे काही आरक्षण आहे हे संपूर्णपणे रद्द करण्यात यावं आणि हाच त्यांचा हेतू आहे. बरं, हे सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ज्या संस्थे आणि संघटनेबद्दल आपण बोलतोय तर ही संघटना फक्त केवळ पुन्हा सर्वसामान्य लोकांची नसून किंवा त्यामागे त्यांचा हेतू हा स्पष्ट, पारदर्शक आणि चांगला आहे असं आपण म्हणू शकत नाही. तर यामध्ये असणारी ही लोक RSS आणि भाजपच्याच माध्यमातून तिथे आलेली आहेत, हे आपण तपासून बघितलं पाहिजे. ज्या वेळेला हे लोक अशा पद्धतीने एखादी मागणी करतात तेव्हा आपण समजून घेतलं पाहिजे की याच्या मागे त्यांचा हेतू काय आहे, राजकीय खेळी काय आहे आणि समाजावरती सामाजिक जी बांधिलकी आपली आहे, जो काही बंधुभाव आपला आहे, याच्यावरती कशा पद्धतीने त्याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये निश्चितच त्याचे पडसाद उमटणार आहेत. आणि हे सगळं सांगत असताना मी तुम्हाला हे देखील सांगितलं होतं, ह्या खरं तर विचार करण्यासारख्या बाबी आहेत, आपण त्याच्यावरती फार लक्ष देत नाही. पण जेव्हा सगळं आरक्षण बंद होणार आहे, जेव्हा ही मागणी ते करतात, मी सांगितलं होतं की फक्त मराठा आरक्षण ही सुरुवात आहे की कशा पद्धतीने एका समाजाला ह्या सगळ्यापासून वंचित ठेवायचं आणि ज्या समाजांना पूर्वीच आरक्षण दिलेलं आहे, मिळालेलं आहे त्यांना संविधानाच्या माध्यमातून, त्यांचं सुद्धा कशा पद्धतीने आरक्षण कमी करायचं हे सुद्धा हेतू त्यांनी समोर ठेवलेला आहे. त्याच्यामुळे कोणालाही आरक्षण द्यायचं नाही. आरक्षित असलेल्या आपण ज्या म्हणतो की आपण नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये आपण आरक्षण आपण प्रामुख्याने सगळे मागत असतो, राजकीय आरक्षण सुद्धा आहे, ह्या सगळ्या ज्या बाबती आहेत, जेव्हा हे सगळं कुठेतरी पूर्णतः रद्द होईल, बंद होईल, तर आपण पुन्हा एकदा ज्या गुलामगिरीमध्ये आपण अनेक वर्ष आपल्या पिढ्यानपिढ्या आपल्या गेल्या होत्या, हे पुन्हा एकदा कुठेतरी त्या दृष्टीने आपण पारतंत्र्याकडे वाटचाल करतोय की काय, निश्चित हाच समज आहे किंवा हा विचार जो आहे हा तो पेरत चाललेले आहेत. आणि आपण फक्त आपला नेता आहे किंवा अमुक पक्षामध्ये आपण आहोत म्हणून आपण फक्त मेंढरांसारखे अविचारीपणे ह्या नेत्यांच्या मागे, ह्या लोकांच्या मागे आपण धाव घेताना दिसतो. आज कुणीतरी मी ओबीसी समाजातील आहे, मी मराठा समाजातील आहे, मी अमुक एका समाजातील आहे आणि ह्या नेत्याला माझ्या समाजाविषयी, माझ्याविषयी तळमळ आहे म्हणून तो नेता रस्त्यावरती उतरतोय, हे जर तुमचे विचार असतील तर त्यामागे त्यांचा तुमच्यासाठी कुठलाच विचार नसून हा फक्त त्यांना त्यांची राजकीय सत्ता कशा पद्धतीने हस्तगत करता येईल आणि त्याच्यावरती कसं त्यांना बसून आपल्यावरती राज्य करता येईल एवढाच फक्त विचार त्यांचा निश्चित त्यामागे आहे आणि हा आपण समजून घेतलं पाहिजे. मी जे काही मांडते किंवा जे काही बोलते याच्यामध्ये कुठलंच तथ्य नाही असं मानणारे सुद्धा अनेक लोक याच्यामध्ये आहेत, पण जे मी मांडतीये याच्यामध्ये काय तथ्य नाही हे सुद्धा लोकांनी खरं तर पुढे येऊन सांगितलं पाहिजे. कारण आपल्याला समोर दिसतंय, अनेक विचारवंतांनी, अनेक अभ्यासू लोकांनी सुद्धा ही मांडणी केलेली आहे, हे आपण विसरून चालणार नाही. गेले 7 वर्ष आपण पाहतोय की केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे. गेल्या मागच्या जे सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं तिथे तेव्हा भाजपचीच सत्ता महाराष्ट्रामध्ये होती. म्हणजे यांच्या सत्तेमध्ये आपण पाहिले की सर्वसामान्य असेल, कष्टकरी असेल, विद्यार्थी असतील, महिला असतील, सगळ्यांचं जे काही नोकरदार आहेत, अगदी व्यापाऱ्यांपर्यंत
सगळ्यांना यांनी घेतलेल्या निर्णयाची कशा पद्धतीने झळ पोचलेली आहे आणि आज 7 वर्षामध्ये जे काही नुकसान देशाचं झालेलं आहे, अंतर्गत पातळीवरती असेल किंवा अगदी आपण म्हणू की मोठ्या प्रमाणात जरी असेल की आंतरराष्ट्रीय पातळीवरती जरी असेल, तरी हे न भरून येणारं नुकसान ह्या भाजपच्या राजवटीमध्ये निश्चितच झालेलं आहे। आणि आज जर आपल्याला हे भरून काढायचं असेल तर निश्चितच त्यांनी जे काही करून ठेवले यासाठी आपल्याला पुढचे अनेक वर्ष यातून बाहेर पडण्यासाठी लागणार आहेत। पण अशीच सत्ता जर आपण यांच्याकडे दिली, यांच्या हातात ती ठेवली, तर निश्चित जे काही पुढचे येणारं भवितव्य आपलं आहे किंवा आपल्या येणाऱ्या पिढीचं आहे हे निश्चितच धोक्यात आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे। आज येणाऱ्या ज्या ह्या इथून पुढच्या काही ठराविक निवडणुका आहेत, आपल्याला मतदानाचा अधिकार आपल्याला जो आहे त्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने हे जे काही स्वतःला प्रस्थापित म्हणवतात आणि जी धूळफेक समाजाच्या नजरेमध्ये ही लोक करत आहेत, यांना कसं आपल्याला इथेच थांबवता येईल हा न्यायनिवाडा खरं तर प्रत्येक मतदाराने करणं आवश्यक आहे। नाहीतर येणाऱ्या काही वर्षांमध्ये निवडणुका आणि मतदानाचा अधिकार हे सुद्धा बंद झालं तर त्याच्यात नवल वाटण्यासारखं निश्चितच काही नाही। आज ह्या लोकांची जी इच्छा आहे किंवा आपण पाहतो की कशा पद्धतीने सत्तेवरती येण्यासाठी धडपड ह्या लोकांची सुरू आहे, कुठलीही पातळी ओलांडण्याची किंवा कुठल्याही पद्धतीचं जो काही त्यांच्या वाटेमध्ये जे काही आडसर आहेत हे कसे तोडून भेदून निघायचं ह्या प्रक्रियेमध्ये जे ही लोक आहेत त्या याच्यावरून आपण समजून घेतलं पाहिजे की यांची मानसिकता सर्वसामान्यांप्रती काय आहे। आज गेले अनेक महिने आपण कोरोना ह्या असाध्य ह्या अशा महामारीला आपण तोंड देत आहोत, पण त्यासाठी किंवा लोकांपर्यंत योग्य सुविधा पोचाव्यात ह्यासाठी ही लोक रस्त्यावर आलेली किंवा एवढा तळतळ त्यांनी करताना आपल्याला निश्चितच जाणवली नाही। कारण कोविडच्या माध्यमातून जे लोकांना जो काही त्रास लोकांना झालेला आहे किंवा आरोग्याची हानी असेल, जीविताची हानी असेल, ही झाली असेल, ते त्यांना मतदानासाठी त्यांना लोकांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान त्यांना करायचं त्यांना तो विषय वाटत नाही। पण जेव्हा आपण म्हणतो की आपल्या देशामध्ये विविधता आहे, जेव्हा असंख्य जाती धर्माचे विचारांचे लोक आपल्या भारतामध्ये जेव्हा वास्तव्यास आहेत, ह्या अशा माध्यमातनं कुठेतरी ह्या सगळ्यांमध्ये एक दुरी निर्माण करायची, एक भिंत त्यांच्यामध्ये वैचारिक असेल सामाजिक असेल ही सतत निर्माण करत राहायची आणि ह्या माध्यमातनं आपली पोळी कशी भाजून घ्यायची, कशा पद्धतीने आपला राजकीय जो अजेंडा आहे हा समाजामध्ये तेढ निर्माण करून एकमेकांना एकमेकांच्या विरोधामध्ये उभं करून कशा पद्धतीने आपण खुबीने ही लोक मांडताना आपल्याला दिसते, हे अनेक वर्ष आपण पाहतोय। आज वेळ आपल्याला फक्त हीच आहे आणि फार महत्त्वाची वेळ आहे। आपण काठावरती उभे आहोत, जर आज आपण हालचाल केली नाही, आज आपण ह्या बाबतीत जर विचार केला नाही तर निश्चितच आपण पुढे भविष्यामध्ये काही करू शकू का हा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण होणार आहे। आज आपल्यामध्ये किमान विरोधाची काही क्षमता बाकी आहे। आपण महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा म्हणतो, अजूनही काही लोक असतील, काही नेते असतील, काही पक्ष असतील, ह्या माध्यमातनं संविधान असेल, देशाचं जे काही धर्मनिरपेक्षता आहे, लोकशाही आहे, विविधता जी आपल्या वेगवेगळी आपली आहे आणि ही बंधुभावाने एक संधपणे टिकून आहे, ह्या लोकांच्या माध्यमातनं आपण कुठेतरी हे विचार अजूनपर्यंतही ठामपणे निश्चित समाजामध्ये रुजवू शकतो आणि ही कुठेतरी एक आशेचा किरण निश्चितच आपल्यामध्ये दिसतोय। नाही तर इतर ठिकाणी आपण पाहिलं तर कशा पद्धतीने आरक्षणाला विरोध करणारे, म्हणजे काल विरोध करणारे, आज आपल्या स्वार्थासाठी राजकीय आपलं फक्त सुरक्षित कसं राहावं आणि भवितव्य आपल्याला त्याच्यामध्ये कसं चांगल्या पद्धतीने उज्ज्वल करता येईल ह्या हेतूने आपल्याच मताच्या काल असलेल्या विरोधामध्ये आज कसेही लोक हे आमचं मत आहे आणि हाच विषय आमचा आहे हे ठामपणे आणि अगदी खोटं बोला पण रेटून बोला ह्या माध्यमातून सांगतायत। किमान हे बघून तरी आपण जागरूक होणं आवश्यक आहे, ही काळाची गरज आहे। आपण कोण आपलं, कोण परक, कोण स्वार्थासाठी आपल्या बाजूने उभा आहे हा लढा देण्यासाठी असं म्हणतायत, हे खरंच आपण समजून घेणं गरजेचं आहे। आज आपण एखादी आजची बातमी आली तर आपण कालची ती शिळी म्हणून आपण विसरून जातो, पण गेल्या काही वर्षांमध्ये महिन्यांमध्ये ह्या लोकांनीच दिलेले जे काही स्टेटमेंट आहेत, मग ते फडणवीस असतील किंवा इतर कोणी असतील, ते एकदा उघडून ते ऐका, ते वाचा आणि त्या माध्यमातूनच तुम्हाला समजेल की काल हे जे लोक बोलत होते आज अगदी त्याच्या विरोधात हे लोक बोलत आहेत, कारण त्यांना ही वेळेची गरज वाटते।
काल जे त्या गोष्टीसाठी विरोध करत होते, काल तो त्यांच्या मतं जी त्यांना स्वतःच्या पारड्यात पाडून घ्यायची होती त्यासाठी त्यांना तो महत्त्वाचा वाटत होता, आणि आज त्या बाजूने उभं राहणं त्यांना पुन्हा एकदा कुठेतरी सत्तेत येण्यासाठी तो मुद्दा महत्त्वाचा वाटतोय. लोकांना कुठेतरी भावनिक साद ते घालण्याचा प्रयत्न करतायत, आणि त्या माध्यमातून आम्ही जर सत्तेत पुन्हा आलो तर कशा पद्धतीने काही महिन्यातच सगळे आरक्षणाचे मुद्दे आम्ही सोडवू हे जे ठामपणे ते सांगू शकतात. मग आज जरी ते विरोधी पक्षात असतील, केंद्रात त्यांची सत्ता आहे, मग हा जो विचार आहे किंवा हे जे त्यांचं मत आहे ते आज का ते खरं तर खऱ्या अर्थाने त्याच्यावरती निर्णय घेऊ शकत नाहीत, किंवा ते त्या पद्धतीने काही मार्ग ते निवडू शकत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की अशा कुठल्याही पद्धतीचं काहीही होणार नाही आहे. त्यांनी मराठा समाजाला सुद्धा जे काही आमिष त्यांनी दाखवलं होतं त्यामध्ये सुद्धा मराठा समाज मोठ्या प्रमाणात अडकला. तो रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलनही मोठ्या प्रमाणात केली, पण त्याचा कुठलाही कशाही पद्धतीचा जो काही खरं तर फायदा मराठा समाजाला व्हायला पाहिजे होता, आरक्षण त्यांना लागू व्हायला पाहिजे होतं, हे काही झालं नाही. हे अर्थातच न टिकणाऱ्या ह्या बाबी आहेत, कारण यांना ह्या टिकू द्यायच्या नाही आहेत, आणि ह्यासाठीच ते सत्तेमध्ये बसलेले आहेत. आणि पुन्हा एकदा राज्यातली जी सत्ता गेलेली आहे ही ह्याच अनुषंगाने त्यांना पुन्हा आणायची. जे काही उरलेले जे कार्य त्यांचं जे काही होतं की समाजाला कुठेतरी अगदी धुळीमध्ये मिळवण्यासाठी, ती फक्त त्यांना आता तो कार्यभाग साधून त्यांचा घ्यायचा आहे. आणि त्यासाठी म्हणून ते पुन्हा एकदा एक आरक्षणाच्या मुद्द्यावरती जातीयवाद निर्माण करून ते एक मोठी खेळी समाजामध्ये खेळत आहेत, आणि हे आपण खऱ्या अर्थाने समजून घेणं गरजेचं आहे. हे पुन्हा एकदा मी आपल्याला सांगते, आणि याच्यावरती आपण निश्चित विचार करावा. आपलं मत आपण कमेंटमध्ये आम्हाला त्याबाबत निश्चितच व्यक्त करावं. आणि आणखीन अधिक जर आपल्याला काही याबद्दल माहिती सांगायची असेल की कशा पद्धतीने हे लोक राजकीय हेतू ठेवून समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत, तर निश्चितच आपण नेहमी आपलं स्वागतच आहे. आणि आज हा विषय जो आपण आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावरती जे काल विरोध करत होते, आज सत्तेपायी ते कशा पद्धतीने त्याच आरक्षणाला पाठिंबा दाखवत आहेत, याच्यावरून आपण निश्चितच जागृत होणं अपेक्षित आहे. आणि हे जे सदर आहे हे आम्ही आपल्यासमोर घेऊन येतो, त्याला आपण जो भरभरून प्रतिसाद देतात त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करते आणि इथेच थांबते. जय भारत.